नमस्कार. संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आंबा पोळी आहे. फळांचा राजा आंबा आणि वर्षभर खाता येईल असं आपण हे करणार आहे. ही आंबा पोळी मी बनवलेली आहे. बघा किती छान कट होते आणि ही अशी आपण जर केली तर वर्षभर आपण खाऊ शकतो. ह्या आंब्याच्या वड्या बनवणार आहे. तर तुम्हाला वड्या करायच्या आहेत, रोल करायचे आहेत, काय पण करू शकता. बाजारामध्ये भरपूर आंबे आलेले आहेत आणि ऊन पण कडकडीत पडतोय. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा. रेसिपी ही शेवटपर्यंत बघा. तर मी ही केशर प्रकारचे आंबे घेतलेले आहेत आणि हे धुवून आता आपण कट करून घेणार आहे. कट करताना असा वरचा भाग देठाचा काढून टाकायचा आहे आणि त्याच्यामुळे कसं समजतं आंबा खराब आहे की चांगला. तर असा हा कट करायचा आणि हे आंबे मी आडीमध्ये पिकवलेले आहेत. तर त्याच्यामुळे हा आंबा एकदमच गोड आहे. तर हा असा कट केला की मध्ये असा कापून घ्यायचा. त्याला असं कापला ना का आपल्याला कळतो आंबा कसा आहे. तर हा आंबा छान आहे. तर असे आंबे जर घेतले तर आपली ही आंब्याची वडी किंवा आंब्याची पोळी वर्षभरपर्यंत चांगली राहते. आणि जर तुम्ही पल्पसारखा असं हाताने जर घोळून असं जर काढला तर त्यामध्ये आंबा कसा आहे हे कळणार नाही. तर असं कट करूनच त्याची पूर्ण हे क्यूब करून आपण आंब्याचा पूर्ण हा गर काढून घ्यायचा आहे. मी चमच्याने काढणार आहे. हे असा पूर्ण सगळ्या प्रकारे निघतो आणि ह्या अशा प्रकारे मी काढून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता टाकणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना आहे ना आपल्याला हा आंब्याचा पल्पच टाकायचा आहे. हा पेस्ट करण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही. आपल्याला ही वर्षभर आपल्याला वडी ही टिकून ठेवायची आहे. मिक्सरला काढून घेतल्या आणि फाईन पेस्ट करायची याची, एकदम पूर्ण पेस्ट करायची. केशर आंबा असल्यामुळे याची पेस्ट चांगली होते. याच्यामध्ये धागेदोरे काही नाही. मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि हे बघा ह्या कढईमध्ये मी असं पूर्ण एकत्र करून गॅसवर ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये 5 चमचे मी साखर टाकणार आहे. साखर मी याच्यासाठी टाकणार आहे की साखर ही प्रिझर्वेटिव्हचं काम करते आणि आंबा आपला गोड असल्यामुळे आपल्याला जास्त साखर टाकायची गरज नाही. बघा असं घट्ट होऊन मी आता परातीला तूप लावणार आहे. हा तूप आहे ना सगळ्या बाजूने असा लावून घ्यायचा आणि हा पल्प मला अर्धा तास लागला घट्ट करायला. तर हा सगळ्या बाजूने आपल्याला किती जाड किती पातळ हा तुम्ही ठरवा आणि असं सगळ्या बाजूनी पसरून घ्या. सगळ्या बाजूनी सारखा लागला पाहिजे. याने काय होतो तो सारखा सुकला पण जातो. एक छोटीही परात घेतली ती मी थोडी जाडच ठेवणार आहे. ह्याचे मी आता क्यूब बनवणार आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं जास्त टाकलं आहे. हे 3 दिवस मी उन्हात कडकडीत वाळवणार आहे. उन्हामध्ये वाळवलं ना की बघा अशा प्रकारे हे तयार झालेले आहे आणि कलर बघा कसं झालं आहे आणि चमक किती छान आलेली आहे. तर हे अशा प्रकारे मी सुरीने असं कट करून घ्यायची. हे बघा अशी कट केली का फटाफट लगेच निघतं ते. हे असं निघालं की आपण ह्याला कट करून घेऊ. आता कट करताना तुम्ही ठरवा लहान मोठी काय करायची आणि असे मी रोल करून घेणार आहे. तर तुम्ही पण असे रोल करू शकता. हे असे लांब रोल केले का पाहिजे तेव्हा आपल्याला कट करून खाता येतात. तर असे कट करून ठेवायचे. हे सगळे मी आता गोल असे त्याचे रोल बनवून आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवून देणार आहे. तर हे बघा ह्या पोळ्या पण बनवलेल्या आहेत. ह्या पोळ्या पण झालेल्या आहेत आणि हे बघा ही क्यूबसाठी मी ज्या छोट्या परातामध्ये टाकलेले ते आता कट करून घेणार आहे. आपल्याला पूर्वी आंब्याची चॉकलेट मिळायचे बघा अशा प्रकारची ही लेंथ झालेली आहे. तर तशा प्रकारचे मी असे छोटे छोटे क्यूब तुकडे हे बघा किती जाड झाले आणि असे मी करून घेणार आहे. याने कसं माहिती का एकदम जाड तयार होते, अशी गोळीसारखी तयार होते. तर हे सगळे मी आता कट करून घेतले. तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे करायचे ते तुम्ही तसे करू शकता. हे बघा मी आता चौकोनी प्रकारचे हे कट करून असे मी हे कापून घेणार आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. तर तुम्ही ही माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या इतर
मित्रमैत्रिणींना दाखवा आणि सांगा की ही आंबापोळी कशी बनते. माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.